हॅलो, हाय सर्वांना. ते नाही का बघा, जय श्रीराम देव माणूस, जे काय घडलं त्या नवरा बायकोमध्ये त्याची त्याला माहिती. पण शेवटी नवरा आणि बायको ह्यांचा काही संसार कडीला गेलेला नाही. असं काल्पनिक का होईना, पण ते आपल्या कानी पडलेलं आहे, ऐकलेलं आहे. आता आपल्या ह्या चालू जीवनामध्ये काळामध्ये चायवाले बाबा त्यांचं मंदिर भव्य दिव्य बनणार आहे. आणि ते प्रसन्न कुण्या पद्धतीने होणार आहेत, आपल्याला 3 दिवस लगातार त्यांचा एक मंत्र बोलायचा आहे. म्हणीन ती मनोकामना आपली पूर्ण होणार आहे. मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी सज्ज झाला हो का? कोण कोण झाला? कमेंट मध्ये सांगा मला. तेच मुद्दे घेऊन येते मग मी बी. तुम्हाला आवडते बी आणि कुठंतरी एक धीर बसणार तुमच्या मनाला. मनोकामना पूर्ण होण्यासाठी उत्सुकता जरा जास्तच वाढणार. खरं सांगायले तसं बी प्रत्येक ठिकाणी बातमी तीच, भव्य दिव्य मंदिर आणि त्यांच्याबद्दल प्रार्थना बी बनविली आहे त्यांच्या हिशोबाने. आपल्याला काही येत नाही आणि आली तरी बी मी कधी म्हणणार नाही. मला फक्त माझ्या स्वतःवर विश्वास आहे. माझ्या स्वतःनं मी कसं आपल्याला मिळालेलं जीवन आणि आपल्याला ते आपल्या आईबापामुळे मिळालंय, ह्याच्या पलीकड काही सुद्धा मला घेणं देणं नाही कुठल्याच गोष्टीवरून. आता आपलं आयुष्य आपल्याला जगायचंय म्हणल्यावर काय गरज आहे? तर एक मला सवयच आहे गायडन्स द्यायची. काय करावं आता? सवय असल्यामुळं कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ते मार्गदर्शन तर करावंच लागणार आहे ना. म्हणून मला हे भव्य दिव्य मंदिर एवढं प्रसिद्ध आताच झालंय, बनण्याच्या आधी देव पण प्रगट आहे झालेला चायवाल्या बाबाच्या रूपात. मनोकामना ही पूर्ण होणार आहे. त्यांच्यावर काही म्हणजे काही ना काही आपण वाईट थोडी ना बोलायलो. जसं इथून मागचे देवधर्म त्यांच्याबद्दल जे आपण ऐकत आलो, बोलत गेलो, हेच होणार आहे पुढं बी. आपल्याला जे ऐकायला येतंय, जे ऐकायला मिळतंय, भेटतंय, त्याच्यातूनच आपण बी काहीतरी बोलायचंय. राग येण्यासारखं राग येऊ देण्यासारखं असं काही नाही बरं का. जर कुणाला डाऊट असेल ही अशी कशी बोलायली आहे, भिडा मला. सार्वजनिक अशा गोष्टी असत्यात, कुणा एकाच्या नसत्यात, एवढं ध्यानात धरा. तर मला एक अजून एकदम तंतोतंत जे मनामध्ये डाऊट होते ना, ते क्लिअर झालेले आहेत बरं का. माझ्या स्वतःची, तुमची माहिती नाही मला, पण माझ्या स्वतःची. आता जे देव प्रगट झालाय, नाही त्याला बायको, नाही त्याला लेकरू, नाही त्याला संसार, नाही त्याला परिवार, कसलेच गुणधर्म नाहीत. फक्त एक गुणधर्म आहे आणि ते मला नाही कुणाला सांगायचं. मला कळतंय पुरेसे आहे. ते उद्याच्याला येणाऱ्या पिढीमध्ये देव बनून मंदिरात
लोकायला झुकवणार आहे, लोकांचे खिशे खाली करणार आहे, लोकायला ते माहिती नाही वरदान जे त्यानं मागितलंय मनोकामनामध्ये इच्छा जी त्यानं त्या देवाकड चायवाल्या बाबाकड जाहीर केली ना इच्छा, ती पूर्ण होती का नाही की पण भिकाला नक्की लागणार नाहीत. हा तर माझा डाऊट कोणता क्लिअर झालाय सांगू का? जे आपल्याच भारतामध्ये फक्त, आपल्या भारतामध्ये फक्त 33 कोटी काय त्याच्या डबल टिबल देव अस्तित्वात निर्माण झालेले आहेत. आणि ते कसे झाले तर ह्या भव्य दिव्य चायवाल्या बाबाच्या मंदिराहून नक्कीच ते अनुभवता येईल. हा अनुभवता येईल. पाणी कुठं मुरलं, कसं मुरलं, किती मुरलं. आणि मग एक शब्द खूप व्हायरल झालेला आहे बघा, ते म्हणजे अंधभक्त. तसे लोक किती स्वतःसोबत ते छल कपट स्वतःसोबत घडून आणते, तर खरं आयुष्य जगत नाहीत. खरं आयुष्य जर कुणाला प्रश्न पडला असला ना, वंदे तू सांग बरं खरं आयुष्य कसं जगायचंय, माणसाला माणसाने वळखायचं. ज्याच्यामध्ये दुसऱ्याची भावना समजून घेण्याची क्षमता आहे ना, संकटाच्या वेळी दुःखाच्या वेळी समोरच्याच्या मदतीला जे धावून जातं ना, त्याच्यामध्ये खरा देव असतो. वास करतो ते तशा व्यक्तीमध्ये देवाचा ते भास असतो ना, ते नक्कीच तशा लोकांमध्ये वास करतो. बाकी ते डोळे असून डोळ्यावर पट्टी बांधून ते आंधळेपणाचं आयुष्य जगणारे जगत येतं, त्याच्यावर मला काही घेणं देणं नाही. बरोबर. मी पुन्ह्यांदा एक छान पैकी ज्यांना गरज आहे ना त्यांच्या समोर हे बोलू शकते की हे बघा, प्रत्येकाचं जीवन त्या मानवी सुखाशिवाय दुसरं कोणतं नाही, दुसरं कोणतं नाही, आहे का? प्रत्येकाचं जीवन मानवी सुख म्हणजेच माणसाला माणसाने जाणावे, माणूस माणसाकडेच जातय, माणूस माणसाचीच मदत घेतय, माणसाला माणसाचीच गरज आहे, देवांची नाही. नाही नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही भव्य दिव्य अशा एखाद्या ठिकाणी, असं मंदिर असणाऱ्या ठिकाणी जरी तुम्ही जाऊन तुमचं घरानं मांडलं तर ते खरंच समोरून तुम्हाला रिप्लाय मिळतो का की हा तुझं घरानं मी ऐकलं आहे, जसं की आता मी बोलायले कुणी ना कुणी ऐकणार आहे. हे कशावरून मला गॅरंटी आहे? त्या माझ्या व्हिडिओवर येणाऱ्या लाईकवरून, कमेंटवरून आणि कमीत कमी यूजवरून. दुधाचं दूध पाण्याचं पाणी होतंय. म्हणून म्हणते माणसाला माणसाचीच गरज आहे, माणूस माणसाकडेच जातोय आणि माणसाने माणसाला जाणावे. मी कुठंच कधीच आढळलं नाही माझ्या समोर, तर मी कधीच असं आढळून आलं नाही की
आपण कुणातरी मूर्तीसमोर उभा राहून धडाधडा धडाधडा मनातल्या गोष्टी बोललो आणि आपल्याला तिथं काहीतरी तिथून ऐकायला मिळालं, समोरल्या समोर जसं मी बोलते तसं समोरून ते मूर्ती, देवाची मूर्ती बोलते नाही. माणूस म्हणतं आत्मा मन शांत होतं, समाधानी वाटते, जीवाला कुठं ना कुठं तरी आधार मिळतो, जीवाला कुठं ना कुठं तरी मंदिरात गेल्याने एक मन मोकळं झाल्यासारखं स्वतःलाच वाटतं. अरे बाबा, तुम्ही थोडं शांत मनाने विचार करा ना. मंदिरात जायची गरज का आहे तुम्हाला? तिथं जाऊन बी तुमच्या स्वतःला समजून घ्यायचंय, ते केवळ तुम्हाला. समजावणारा आहे का तिथं कोणी? शांत मनाने विचार करत जा, एकांतात बसून करत जा. आणि तिथे एकांतात जेव्हा असता तेव्हा तुम्ही ज्या मंदिराने जाऊन मूर्तीसमोर काय तुमचं दुःख व्यक्त होता ना, ते तुमच्या समोर ती मूर्ती आहे असं समजा आणि तुमच्या मनातली भडास बाहेर काढून फेका. काय पण नाही, माणसाचं मन लाचर. म्हणजे आपल्या मनाला नक्की काय पाहिजे हे अजून कधीच कोणाला कळालेलं नाही. आला तसं जाताव, त्यामध्ये फक्त माझं 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 माझंच करताव. पण काहीच नसतंय शेवटी, तुमचं काहीच नसतंय. जेवढं तुम्ही महाग सोडताव ना तेवढं तुमचं असतंय. जेवढं तुम्ही पुढे घेऊन चालताव ना त्याला केवळ केवळ फक्त पुढं नेऊन सोडायचं असतंय. पुढं नेऊन सोडायचं असतंय, सोडायचं असतंय, सोडायचं. धरून बसायचं नाही, सोडायचंच असतंय त्याला बी. पुढं घेऊन जे जाताव ना त्या गोष्टीला सोडायचंच असतंय. ज्या गोष्टी महाग सोडल्यात, महाग पडल्यात, त्या तुमच्या असत्यात. जोपर्यंत तुम्ही हाऊ तोपर्यंत बी, आणि जेव्हा तुम्ही नाहू तवा बी, ते आयुष्य तुम्ही जगलेलं असतंय. ते कसं जगायचंय आयुष्य? उगाच पाजर कुठं बी जाऊन फोडायचं असतंय होय? तुम्ही ह्या जगात आहोत, ह्या दुनियात आहोत, आणि मग ह्या दुनियामध्ये कामाला आपल्या दुसऱ्याच्या नक्की कधी काय येतंय ह्याची जाणीव करून घेणं लय गरजेचं आहे. मुख्य जनावर, पशु पक्षी, हवा पाणी, हे आबाळ, ढग, झाड झुडप, हे ह्या प्रकृतीवरलं ते प्रत्येक ठिकाण जे आहे ना त्याला जर जाणून घ्यायचं असेल तर मग एकही गोष्ट व्यर्थ नाही, एकही गोष्ट व्यर्थ नाही. तुम्ही हे देवदेव जे करता ना ते स्वतः तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या त्या काल्पनिक विचाराने समोर आणून ठेवता. पण जे मी बोलायले ना ह्या ब्रह्मांडात हे आबाळ हया, ढग येते, त्याच्यातून पाऊस येतया,
पुन्हा वारं बी येतंय, काहूर बी येतंय, हवा पाणी, ह्या झाडं झुडपं हे सगळे ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या निसर्गाने दिलेल्या आहेत. आपण कुणीच नाहीत आणून ठेवल्या आपल्या स्वतःसाठी. जसं की आता चायवाल्या बाबाचं भव्य दिव्य मंदिर कोण बनवायलंय? हे जगातले दुनियातले मानवी जन्माला येणारे काही काय म्हणायचं प्रसिद्ध नाव तुम्ही बी सांगत जा की जरा. अंधभक्त. तर आपल्याला आयुष्य जगायला आपल्याला ह्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची खरोखर गरज आहे आणि त्या गोष्टीला कधीच कुणी महत्व देत नाही, कधीच कुणी महत्व देत नाही. देतंय का? जसं की आपल्याला जिवंत राहण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे. मंदिरात बसून टाळ मृदुंग वाजविल्याने खरंच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जे आत्मा आहे कसा आहे कुणीच बघितलेला नाही, पण त्याच आत्म्याला जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी पुरेसे आहे का हो तेवढं? मंदिरात जाऊन टाळ मृदंग वाजवीत बसणं, हातावर हात धरून जप करणं कोणत्या तरी मंत्राचा. आता निघालंय ना काहीतरी लय मंत्र, ते इचित्र आहेत, व्हायरल झाले तर मंत्र. पण ते चायवाला बाबा देवाच्या रूपात व्हायरल झालाय आणि मंत्र बी त्याचे, आरती बी त्याची, भक्ती करणारे बी त्याचे, ते सगळे व्हायरल आहेत आजकाल सोशल मीडियावर. आपल्यासारख्याची काय कथा नाही. आपण कसले काही बी मुद्दे मांडा, महत्व नाही आता आपल्याला. आमच्यासारख्या क्रिएटर लोकायला महत्व नाही. खरं सांगायले ना. आता एवढा सुंदर मुद्दा मी टाकलाय काल.